मज्ञान्तिमिरान्धस्य शलाकया चक्षुन्मिलितं येन तस्मै जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण. ओके. सो तुम्ही अभ्यास काय केला नसेल म्हणजे आता ना, असं काय नाही सर, एवढं थोडी सिन्सिअर आहे. कालच्या याच्यात काय डाऊट आहे शीट मध्ये? काल कुठे पण झालं डाऊट आपले? 100 नंतर काय डाऊट? बोला, फटाफट बोला फटाफट. काढा शीट. चला फटाफट फटाफट. 10. 10. ओके हा. 107 ना? किती ना डाऊट आहे? 107 ऍक्च्युली काल आहे ना. जे आले होते हा क्वेश्चन घेऊन, आणि मला वाटलं तो पी आर चा की पी एस आहे. बघ जरा क्वेश्चन बघ, मग कळेल पी आर काय म्हणतो. ते पी क्यू दिलंय आणि पी आर दिलंय. मला वाटलं तो पी एस आहे, म्हणजे दोन साइड्स आहेत आणि आपण त्याला क्रॉस करून टाकलं. काय केलं आपण? क्रॉस करून टाकलं. पण ते साइड नाही, एक काय डायगोनल आहे. तर असं डायरेक्ट क्रॉस झालं उत्तर येणार नाही. आणि जर तुम्ही बघितलं, सो पी आर तर डायगोनल आहे, कारण मलाही लक्षातलं राहिलं. आणि मला वाटलं तो पी एस आहे, म्हणून आपण पी क्यू इंटू पी आर करून टाकला, क्रॉस केला आणि उत्तर मॅच होत होतं, टिक केलं आणि उत्तर बरोबर दाखवते माझे. तसं उत्तर नाही निघणार. हा पी क्यू आणि हा पी आर. जेव्हा तुम्ही पी क्यू क्रॉस पी आर कराल तेव्हा तुम्हाला ट्रँगल मिळेल. ट्रँगल पी क्यू आर चा एरिया मिळेल. थोडासा एरिया मिळेल. ट्रँगल पी क्यू आर चा एरिया तसा नाही मिळणार. बघा ट्रँगल पी क्यू आर चा एरिया काय असेल सांगा? हाफ पी क्यू क्रॉस पी आर. हा कोणाचा एरिया आहे? ट्रँगल. चला हा सांगा काय होईल. तर इथं ए प्लस बी क्रॉस ए मायनस बी, बरोबर आहे. ए क्रॉस ए 0. मग इथं या ठिकाणी मायनस ए क्रॉस बी. बी इथं प्लस आणि इथं 0. हा मायनस म्हणजे याला बी क्रॉस ए लिहू शकतो. मायनस ए क्रॉस म्हणजे बी क्रॉस ए. तर काय बी क्रॉस ए बी क्रॉस ए टू बी क्रॉस टू टू कट. आणि हा जो एरिया मिळाला हा तर ट्रँगलचा आहे. आणि डायगोनल बरोबर त्या पॅरलोग्रामला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोस. बरोबर किती पार्ट मध्ये? तर हा जर हा एका ट्रँगलचा एरिया आहे तर पॅरलोग्रामचा एरिया काय असेल? याच्या डबल असेल याच्या. म्हणून पॅरलोग्राम पी क्यू आर एस चा एरिया असेल ट्वाइस ऑफ पी क्रॉस. क्लिअर आहे? तर काल ते मिळाले, काही जण आले होते त्याला मी सॉल्व केलं, ते चुकीचं आहे. असं डायरेक्ट हा मला वाटतं तिकडे पी एस आहे पण डायरेक्ट झालं. क्लिअर करा, लिहून घ्या. जाऊच ना. ठेवून टाकू नये कशा डब्यात? कशा डब्याच्या मागे असं कचऱ्याचा कचऱ्याचा डब्बा आहे ना? आहे की खाली फेकलं? हा. हा.
तुझा काय भरोसा नाही. 25 सगळ्यांनी आपापल्या बेंचेस खाली काय दिसतं ना, कशा टप्प्यात टाकलं पाहिजे. तुझ्या याच्या खाली आहे, लेक्चर झालं तू टाकून. चिंगम तुम्हीच खातात. नेक्स्ट डाऊट. 109. आन्सर बी येत आहे, बरोबर आहे. नन ऑफ दिस दिले त्यांनी, पण आन्सर तर बी यायला पाहिजे. नेक्स्ट. 111च्या अगोदर तुम्हाला 131 दाखवतो. 131. बघा 131. तुम्ही जेवढं बघितलं तेवढं ते असं असतं की त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला मोमेंट विचारलेला असतो, तर तुम्हाला एक रिझल्टंट फोर्स घ्यावा लागतो इंटू क्रॉस प्रोडक्ट ऑफ, त्याला पासिंग थ्रू ए, आणि ज्याच्या अबाउट सांगितलंय. मग मला त्यातलं फिजिक्स एवढं माहित नाही, पण असं असतं. काय लिहिलं गेलं ते? आर क्रॉस एफ क्रॉस आर किंवा आर क्रॉस आर. काय असतो? रिझल्टंट ना. आर पोझिशन वेक्टर असतं. आर काय असतो? असं असतं ना. आर काय असतं? टॉर्क. हा बरोबर, टॉर्क मध्ये ना. टॉर्क मध्ये आर क्रॉस एफ असतं. तर ते तुम्ही लावून बघितलं तरी नाही आलं. आलं ना. आर 131 मध्ये आर काय असेल? आर. आर तर एपी असेल ना. पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ए काढायचा. विथ रिस्पेक्ट टू ओ असेल तेव्हा ओपी काढायचो आपण. काय काढायचो आता? विथ रिस्पेक्ट टू. जनरली ओरिजिन करून घेतात, पण जर तिकडे असं मेन्शन असेल विथ रिस्पेक्ट टू ए, तर एपी. सो ए तर काय दिलंय त्यांनी? हा का पी मायनस ए. पी काय दिलंय? आय प्लस 2J मायनस के मायनस ए 2I मायनस जे प्लस 3K. किती झालंय? -I प्लस 3J. आणि तुम्हाला जे उत्तर असतं तो मोमेंट ऑफ इनर्शिया, तो काय असतो? मोमेंट जो काढायचा आहे तो काय असतो? आर क्रॉस एफ ना. हा आहे ना. असं आहे या. मला वाटलं तुम्हाला माहित असलं पाहिजे. माहिती असं असतं ना. अरे हाय आहे ना. मग I J K. आर तर मिळालाय -1 3 -4 एफ काय? सो हे झालं 3I
-1 मायनस मायनस +12 -1 + 12 11 आणि हा मायनस साइन जेचा -11 ना. हा आहे ना. आणि हे किती असं काय आहे का? हा तेच म्हटलं मी जे वाचलं त्याच्यामध्ये एफ क्रॉस आहे आर असत. मी जे वाचलं की या टाईपच्या क्वेश्चन मध्ये एफ क्रॉस आर असतात, तुम्ही म्हटले आर क्रॉस आहेत. काय की रिझल्टंट वेक्टर इंटू क्रॉस ऑफ पोझिशन वेक्टर असतो. इथं काय होईल? 301 -1 काय होईल? -3i +11 j कॅप आहे का? बरोबर आहे. आणि 2-3 अजून मी थोडं अजून काही बघितलं असे क्वेश्चन, तर 2-3 जर फोर्स दिले असतील तर सगळ्यांची ऍडिशन करून एफच्या जागी लिहायचे. रिझल्टंट फोर्स, रिझल्ट म्हणजे ऍडिशन असते ना. 2-3 फोर्स दिले असतील तर काय करतो आपण, त्या फोर्सेसची काय करतो, ऍडिशन करतो आणि ते कुठे लिहितो, एफच्या जागेवर लिहून टाकतो. काय झालं मग, तर एफ रिझल्टंट फोर्स झाला इंटू पोझिशन वेक्टर. क्लिअर आहे? तर आता तुम्हाला जमेल बाकीचे करता या टाईपचे. 131 130 पण आहे. 130 तर सोपा आहे. 111 पण जमेल. 111 मध्ये काय दिलंय, तिथे 2 दिले तर त्यांची ऍडिशन करा अगोदर. त्यांची काय करा, ऍडिशन काय होईल, आय -3j +5k. हा झाला तुमचा एफ. आणि आर तर काय झाला, ओरिजिनचा अबाउटच दिलंय म्हणजे ओपीस डायरेक्ट काढायचा आहे. तर आर काय झाला, 4i -3j मायनस, करून बघा. चला स्टार्ट. येते. असंच केलं. अजून कोणी केले 111? हा तो एक मिनिट एक मिनिट, अबाउट ओरिजिन विचारलंय ना याच्यामध्ये काय. हा अबाउट ओरिजिन विचारलंय ना, तर ओपी नाही येणार, पीओ होईल. पीओ वेक्टर होईल, ओपी वेक्टर नाही येणार. जसं 130 मध्ये जर तुम्ही बघाल, सो इथं पण काय होईल, तर तुम्ही करायचं. सो इथं काय केलं आपण, अबाउट पी विचारला होता, अबाउट पी, सो एपी लिहिला आपण, ओपीच होणार आहे. अबाउट, आता इथं काय होतं, अबाउट पी होता ना, तर एपीच लिहिलंय, त्याच्यात पण काय होईल अबाउट. हा त्याच्यात काय अबाउट ओ दिलाय का तिकडं. हा अच्छा, अबाउट ओ दिलाय तर काय होईल, एओ होईल ना. एओ होईल, बरोबर आहे. अबाउट ओ दिलाय तर काय असेल, एओ. काय असेल, तुम्ही एओ काढा. चला करा 111. येत आहे ना, हे आन्सर आलं. बाकीचे करा ट्राय. चला चला लगेच करा सगळ्यांनी. एफ तर काय आलं, ऍडिशन केली आपण. आणि आता तुम्हाला एओ काढायचं आहे. एओ म्हणजे तुमचं काय असेल, आर असेल. काय असेल, करा रे करा. करा. नीट लिहित चाल. सॉल्व्हेंटची नोटबुक थोडी तर नीट असते, ते रफ नसेल. हा कर बाळा कर. कॉले काय होतंय. हा विचारात दिसतोय खूप. कसला विचार करतो तो एवढं. किती झालं सॉल्व करून. हम्म. किती किती
हं? हं? करत राहायचं पुढे. इलेक्शनला बघितलं म्हणजे अजून. मग काय रे, मल्टिपल तुला ते नाही येत. सगळ्यात सोपी गोष्ट आहे ती, तुला जे डाऊट काढायला जाईल हे सगळे जण करून घेतात. काय? पहिले हे सॉल्व केलं का एक चक्र? थोडासा डाऊट विचार बघता. बघा, पॅरालेलो पाईपचा व्हॉल्यूम असू द्या, टेट्राहेड्रॉनचा व्हॉल्यूम असू द्या, कोणाचाही असू द्या, पॅरालेलो पाईपचा जरी व्हॉल्यूम काढायचा असेल, तरी तुम्हाला आहे ना ह्या एजेस घ्याव्या लागतात. बरोबर आहे. म्हणजे दिलेलं असतं एका वेळेस आणि जसं टेट्राहेड्रॉन पण असेल. टेट्राहेड्रॉन मध्ये पण ह्या एजेस तुम्ही घ्याल. म्हणजे इथे ए असेल, बी, सी आणि काय, डी. याला म्हणतात, हे जे आजूबाजूचे एजेस असतात ना, त्या एजेसला म्हटलं जातं को टर्मिनस एजेस. काय म्हटलं जातं? को टर्मिनस. को इनिशियल वेक्टर आणि को टर्मिनल वेक्टर असं होतं. को टर्मिनल म्हणजे एक टर्मिनल पॉईंट इकडे एका ठिकाणी, को टर्मिनस एजेस आजूबाजूचे आहेत. तर तुम्हाला एबी काढावा लागेल, एसी काढावा लागेल आणि एडी काढून मग त्यांचा बॉक्स प्रोडक्ट काढून त्याला काय करणार तुम्ही, 1/6 नी डिवाइड. क्लिअर आहे? हा या ना व्हॉल्युम ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला आहे ना असा. ऑलरेडी तुम्ही करत आलेत. हा केलं पण आहे आपण. पण लक्षात ठेवायचं, एबी काढायचंय, एसी काढायचं आणि एडी काढायचंय. क्लिअर आहे? तर ते लगेच होत जातं. क्लिअर? दरवेळेस एजेस दिलेल्या असतील, एजेस नसेल दिलेला, पॉइंट दिलेत एबीसीडी, काय काढाल? एबी, एसी आणि एडी काढा. क्लिअर आहे? कोणालाही एकाला ए मानून घ्या, बाकी बीसीडी, मग एबी, एसी आणि एडी, कोणालाही मानून. क्लिअर आहे? असं तुम्हाला मग व्हॉल्युम टेट्राहेड्रो काढायचं. याला म्हणतात को टर्मिनस एजेस. तुम्हाला को टर्मिनस एजेसचे वेक्टर काढायचे असतात. क्लिअर आहे? हा या ना. काय खातोय? हा? चॉकलेट? कोणती चॉकलेट? हा? कोणती चॉकलेट? चिंगम आहे ना? खोटं बोलतो. हा? कस काय रे? चिंगम चॉकलेट झालं. हम्म? नरोडे साई प्रसाद आहे, साई प्रसाद नरोडे असं चालेल का? एक्झाम्पल रे. चालेल का? हा? हा? यश मोरे आणि यश छोटीवर डिफरन्स आहे की नाही? तो मोर आहे, ओटी आहे. फरक आहे ना. एक नाही होऊ शकत. मग, हा असं दोघांना सेम नावाने आकडे मारू शकत आहोत असं. हा? तो दिल एक जण कुठे, तुझं दुसरं दिल? हा? तो दुसरं दिल कुठे बघ? तू बोलला ना आता दो दिल एक जण. तुझ्या बाबतीत आहे ना. ना, तो त्याच्या बाबतीत सांगत होता. गडबड आहे बाळा, तुला बघावं लागेल नंतर. हा. 30,000. अरे तू ते स्टँड आणलं होतं. 150 रुपयाचं. 20,000 टॅब वाचवण्यासाठी 30,000 स्टँड. झालं का सगळ्यांचं? नेक्स्ट नेक्स्ट पटापट बोल. 111 नंतर किती? 117. तू बोलला ना असं असं काय करतो तू, बोलला. नेक्स्ट डाऊट बोला रे, पटापट बोला, वेळ नाही वाया घालवायचं. 111 नंतर
114 की त्यांना 114 डाऊट आहे की त्यांनी 114 पर्यंत सॉल्व्ह केलंय. 114 की त्यांना डाऊट आहे. बघा बघा आधी 114 नीट बघून घ्या. हा, हात वर करा आता चला पटापट. बाकी त्यांना नाहीये. एक्सप्लेन करू शकतात अजून? सांग बरं कसं. काय कंपॅरिझन केली? यस. बघा, डॉट प्रोडक्ट मध्ये ए क्रॉस बी जर तुम्ही म्हटलं तर ए क्रॉस बी काय असेल मॅग्नेट्यूड? मॉड ए मॉड बी साइन थिटा. आणि ए डॉट बी काय असेल? मॉड ए मॉड बी कॉस थिटा. अँगल जो दिलाय तो अँगल कुठे आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा. हा आहे ना. अँगल जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर हात तर नेहमीच पॉझिटिव्ह राहील, कारण की आपण अँगल फर्स्ट आणि सेकंड मध्येच बघतो. तर आता काय राहील? पण हा काय होईल? तर कोण लहान आहे? कोण लहान आहे? ए डॉट बी लहान आहे. कोण लहान आहे? ऑप्शन काय येईल मग? काय येईल ऑप्शन? डी येईल की बी येईल? इक्वल टू झिरो येऊ शकतं का? दोन्ही पण एकाच वेळेस कसं काय झिरो असते? झिरो घेतला तर साइन झिरो झिरो पण कॉस झिरो तो वन असतो. दोघी पण इक्वल येणार का? इक्वल नाही येऊ शकत. येऊ शकतात. तेव्हा सर पाय बाय फोर, अरे पाय बाय फोर तर विचारलंच नाही त्यांनी. तू तर अँगल कुठे तिकडे आहे त्या क्वार्टर मध्ये, तिकडे तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायरेक्टली. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? इक्वल येणार नाही. फर्स्ट क्वार्टर राहिलं असतं तर मग इक्वल झालं असतं. सेकंड क्वार्टर ते इक्वल निवडणार, फक्त काय होईल? लेस दॅन. क्लिअर आहे सगळ्यांना? हा आहे ना. नेक्स्ट. पहिले लेवल वर किती त्यांची कम्प्लीट झाली? लेवल वन कम्प्लिटेड. एक दो तुझी तुझी कम्प्लीट आहे का? खरं सांग. तर हा तीन काय नाही राहिले तर राहिले. काय लहान असं खोटं बोलतो. एक दोन तीन चार पाच छे सात झालंय. आठ नऊ दस 11 12 13. गुड. किती क्वेश्चन आहे? 163. 150 पर्यंत किती झालं? 150 पर्यंत किती त्यांचं झालंय? एक 140. खाऊन घे बेटा खाऊन घे. एक 140 पर्यंत. एक 130. अच्छा, एक दो तीन चार पाच छे सात आठ. 120. एक दो तीन चार पाच छे. 110. एक दो तीन चार पाच छे सात. 100. एक दो तीन चार. 100च्या खाली येते वरती या पटापट. आता किती वेळ लावणार आहे? बरोबर ना? बघा, अनेक जणांची लेवल वन कम्प्लीट झाली. त्यांनी लेवल टू चालू करायची सॉल्व्ह करायला आज. ठीक आहे. यस. नेक्स्ट डाऊट. बोला पटापट. 116 की त्यांना डाऊट आहे? एक दो तीन 116 की त्यांनी सॉल्व्ह केलाय 116. उत्तर आलंय. तुम्ही सांगितलं. ठीक. पॉइंट पी क्यू आर be any 3 points the unit vector perpendicular to plane pqr. बघा, या प्लेनला परपेंडिक्युलर पी क्यू आर 3 पॉइंट आहे ना. एक पी क्यू चा वेक्टर असेल आणि एक क्यू आर चा वेक्टर असेल. बरोबर आहे? तर या पी क्यू वेक्टर आणि क्यू आर वेक्टरला परपेंडिक्युलर कोण असेल? कोण असेल? दोन वेक्टरला परपेंडिक्युलर त्याचा क्रॉस प्रोडक्ट असतो की नाही? चला सगळ्यांनी काढा पटापट. सगळ्यांनी करायचंय. ज्यांनी अटेम्प्ट नाही केलं त्यांनी करा. पी क्यू काढा, क्यू आर काढा आणि त्याचा क्रॉस प्रोडक्ट काढा. काय काढणार? क्रॉस प्रोडक्ट. पण त्यांनी युनिट वेक्टर विचारलाय. त्या क्रॉस प्रोडक्टचा जो वेक्टर येईल त्याचा युनिट वेक्टर काढा. चला सगळ्यांनी करा. कळलंय सगळ्यांना? हा चल. कोणाच आहे टॅप? बा करा कर कर.
कर आप्पा वाले कर. चांगले चार्जिंगचे पॉइंट आहे इथं. चार्जिंग टाईपच करणार आहे आता काही. लॅपटॉपचं करणार आहे तू इकडं. चार्जिंग सगळ्यांची चार्जिंग होऊ शकते चार्जिंगचे पॉईंट असल्यावर. कर रे कर ना. नाही नाही हे चार्जिंग झोप घेऊन होतं. पॉवर नॅप मध्ये पॉवर बँकचं काम होतं. वा स्टँड वर लावलं बघायला. तुझं आहे का? कर बाळा कर साई प्रसाद कर. अरे अरे अरे. असं असं. कोकडे होतंय का? तर सॉल्व कर पुढे. अरे तुम्ही सॉल्व करताय का? वन वन झालं 116. झालं का इथं 116? किती सॉल्व करून झालं कोकणे? हा किती किती वन? टाइमपास नको करू चल. टाइमपास. हे पोहायचं कसं झालं रे एवढं? अगोदर नाही सगळ्यांनी सोबतच चालू केली. सगळ्यांनी सोबतच चालू केलेली. अगोदर अगोदर कोणी नाही चालू केली. मी जेव्हा पाठवलं तेव्हापासून चालू केली सगळ्यांनी. हा तर तेव्हापासून करायचं होतं ना मग. ए झालं का? झालं. नेक्स्ट डाऊट. सगळ्यांचं आलंय. नेक्स्ट डाऊट विचारता की क्वेश्चन देऊ? डाऊट ना. चलो. नेक्स्ट डाऊट. 123. 123 किती जण डाऊट आहे? 123. त्याच्या आधी काय आहे नाही. अरे पटापट हात वर करा. 123. 1 2 3 4 5 6 7 8 9 बघा रे. 123. 2a+. तुझं काय चालू आहे इथं? काय बोलताय? तर काय होईल 2a × 5a 0. मग 2a×7b काय होईल? 14a×b. मग इथं काय होईल? 15b×a. आणि इथं 0. हा आहे ना. बरोबर आहे. हे काय झालं? -14b×a झालं काय? हा आहे ना. मग काय झालं उत्तर? आहे का? झालं. पहिले हे काय आलं हे ही लाईन काय आली? a×a 0. a×b 14. 2 × 7. 3 × 5 15. b×a 3 × 7 21. b×b 0. समजलात? नेक्स्ट हे लिहा. ज्यांना डाऊट आहे त्यांनी लिहा. बोला नेक्स्ट. लिहिलं का पहिले? एक सुद्धा बाकी लिहायचं तुझं. हा. PQ क्रॉस प्रोडक्ट काढणं. क्रॉस प्रोडक्ट काढायचं. आणि मग युनिट वेक्टर विचारलं. मग ते क्रॉस प्रोडक्ट जे येईल त्याचं युनिट वेक्टर काढायचं. नेक्स्ट. 130.
हाय. 135 किती डाऊट आहे? 135चा आधी 130 पर्यंत काय डाऊट नाही. 131 to 140. 135 किती जण डाऊट आहे? 135. ठीक आहे, नंतर विचार. अजून काय डाऊट आहे 140 पर्यंत? 140 पर्यंत किती नंतर झालं? 140 पर्यंत. हात तर वर करा रे, चांगली गोष्ट आहे ना. अच्छा, तुम्हाला काय डाऊट आहे? तर पुढे काही सॉल्व्ह नाही केले ते आज करणार आहे. ठीक आहे, मग करा. ठीक आहे. पुढचं डाऊट मग तुमचं झाल्यावरच घेऊ मग. आणि ज्यांचं झालंय त्यांनी लेवल 2 चालू करायची. क्वेश्चन देतो काय? हे सॉल्व कर. हरे कृष्ण. बर्थडे. बोला हरे कृष्ण. ह- हरे कृष्ण. हं, चा- बघ, सायपड सरली सांगितलंय 4 गोळ्या वाटून खायच्या. आता नाही. चिंगम तर संपव आधी. गे गे नाही. ठीक आहे. असं तुम्ही काय करत नाही? चॉकलेट. कोणाचा बर्थडे आज? तुम्ही पण काय असं केलं पाहिजे की नाही? किती चांगले आहेत. त्याच्या त्या आरटीच्या बरोबर लिहायचे. काय बर्थडे? किती चांगलं आहे ना. आम्ही खात नाही म्हणून. बाजूला जात होते वाटतं ना. मला वाटलं कोणी परत बर्थडेला आला असं वाटलं मला. थांब मी क्वेश्चन देतोय. आता तर काही शक्यताच नाही. 4 वेक्टर्स. 4 वेक्टर्स
ए बी सी अँड एक्स. Four vectors A, B, C, and X satisfy the relation. Satisfy the relation. लिहिलं. Where B dot A not equal to 1, B dot A not equal to 1. लिहिलं. The value of X bar, the value of X bar in terms of, the value of X bar in terms of A, B and C vector is equal to, A, B and C vector is equal to, बघा हे असं रिलेशन दिलंय. व्हॅल्यू एक्स ची काढायची. तुम्हाला मग एक्स बार इक्वल टू, आता येथून एक्स एक्स वेगळं तर करू शकत नाही तुम्ही. वेगळं करू शकता का? असं करू शकत नाही ऑप्शन. बरोबर आहे ऑप्शन. ठीक आहे, असं वेगळं तर करू शकत नाही. मग काय कर, बोला. काय कर, थोडस ते बी डॉट ए वगैरे दिलंय आपल्याला. ऑप्शन्स मध्ये पण ए डॉट बी अनेक ठिकाणी दिसतोय. तर थोडा फायदा उचलून घेऊ. आणि काय करू आपण, या बी ला ए ए नी डॉट प्रोडक्ट करून टाकू. ठीक आहे, बी आणि एचं काय करून टाकू. कसं म्हणजे तुम्हाला आता डॉट प्रोडक्ट साठी याला ए डॉटली मल्टिप्लाय करावं लागेल ना. तर इथं बी ला ए डॉटली असं केलं. क्लिअर आहे. हा या ना, बरोबर. इक्वल टू काय होईल, इथं पण कशाने होईल, इथे कशाने होईल, ए डॉटली होईल ना. आणि इथं काय होईल, बरोबर आहे. अरे हा या ना. मग हा इथं आला का होईल, ए डॉट एक्स बी डॉट ए म्हणजेच ए डॉट बी. हा इथं आला मायनस
एक्स डॉट ए ला ए डॉट एक्स पण लिहू शकतो आपण, इक्वल टू सी डॉट ए. सो ए डॉट एक्स इक्वल टू काय, मायनस, सो ए डॉट एक्स इक्वल टू सी डॉट ए अपॉन काय म्हणताय? नाही ना, असं कसं डिवाइड करू शकतो? असं असं कसं काय? डिवाइड कुठे केला आपण? कुठे डिवाइड नाही केला आपण. अरे तो डॉट प्रोडक्ट मध्ये ना. असं कसं तुम्ही डिवाइड करून टाकणार? ऑप्शन नाही वाटत. ऑप्शन बी नाहीये. ऑप्शन दिले त्यांनी ए. ऑप्शन दिले त्याने ए. अरे असं डिवाइड कसं करा? डिवाइड थोडं होऊ शकेल. वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे ना तो. नॉर्मल प्रोडक्ट असं थोडी आपण ऍडिशन सबट्रॅक्शन अल्जेब्रा आपण करतो तसं थोडी. डॉट प्रोडक्ट्स आहेत, काहीतरी त्याला व्हॅल्यू आहे, काहीतरी आहे ना. असं असं डिवाइड नाही करू शकत तू. थोडा विचार करा, इथपर्यंत तर आपण आणलंय. आपल्याला एक्स पाहिजे ना. काय करताय? त्यांनी तसं बी डॉट ते यूज म्हणून आपण असं केलं. त्याला माहिती तुम्ही असं चूक कराल म्हणून उत्तर देऊन ठेवलं त्यांनी बी. त्यांना माहिती काही जण आहेत ए डॉट ए डॉट डायरेक्टली कट कट उत्तर बी टिक करून द्या झालं. नव्हतं चुकलं, कारण की डिव्हिजन नाही होऊ शकत अशी. ते वेक्टर्स आहेत ना. त्या दे आर नॉट कॉन्स्टंट क्वांटिटी, दे आर नॉट स्केलर्स. असं 3 4 असं कॉन्स्टंट नाही की तुम्ही डिव्हिजन करून टाकली. डॉट तर चालतं ना. हा, हा डॉट तर चालतं. वेक्टरचं डिव्हिजन, वेक्टर कसं डिवाइड? अरे एक तर काम करू शकतो ना आपण. अरे याला इथे टाकून द्या ना. ए डॉट एक्स इथे टाकून द्या. एक एक्स चालला गेला. आता हे तर करू शकतो. चला हे टाकून द्या इथं, काय होईल? सी डॉट ए. बघू हे होतं का. तसं काही काही दिसतं तरी आहे. बघा असं तर दिसतंय इथं थोडंफार. आणि इक्वल टू काय? अच्छा, तर एक्स बार इक्वल टू काय होईल? सी इथं घेतला तर काय होईल? दिसलं? आलं उत्तर. क्लिअर आहे. ऑप्शन असं कट नाही करायचं, ते वेक्टर्स येतं बरोबर आहे. डायरेक्शन थोडं माहिती आपल्याला काय त्याचं. क्लिअर आहे सगळ्यांना? हा या ना. उद्या आठवण करून द्या. उद्या आपण उद्या परवा याचे पीवायक्यू घेऊन टाकू वेक्टर्स. ठीक आहे. 2 दिवस पीवायक्यू घेऊ शकतो, म्हणजे डाऊट आणि पीवायक्यू, डाऊट आणि पीवायक्यू. पण हे पण चांगलेच क्वेश्चन आहे, पीवायक्यू लेवलचेच क्वेश्चन आहे.
एक क्वेश्चन करा. Resolve part of vector A. Resolved resolve part of vector A dash. नीट ऐका आणि लिहा. असं इकडे तिकडे लक्षात ठेव. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर. रिझॉल्व पार्ट ऑफ वेक्टर ए डॅश. काय काय नका करू. तीनदा बोललो. तू नाही रे, कोणीतरी बोललो. तुला कुठे बोललो? कोणीतरी बोललो. रिझॉल्व पार्ट ऑफ वेक्टर ए डॅश. हे वरती जसं आपण करतो तसं. अँड अँड नाही, प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यांची. अँड नसावा. अरे त्यांनी अँडच लिहिलंय पण अँड नाही पाहिजे. अँड लिहिलं पण अँड नाही पाहिजे. रिझॉल्व पार्ट ऑफ वेक्टर ए डॅश. इकडे अँड पाहिजे. डायरेक्टली लिहा अलॉंग वेक्टर बी. अलॉंग वेक्टर बी डॅश. along vector b dash is a1 dash is a1 dash and that perpendicular to b dash and that perpendicular to b dash is a2 dash is a2 dash. Then a1 dash cross a2 dash is equal to. Then a1 dash cross a2 dash is equal to. चला पहिले मी तुम्हाला डायग्राम वरून समजवतो, मग तुम्ही काढा. रिझॉल्व पार्ट ऑफ वेक्टर ए डॅश. हा ए डॅश अलॉंग बी डॅश. समजा बी डॅश आहे, बी डॅश आहे. याच्यावरती जो रिझॉल्व पार्ट आहे, रिझॉल्व पार्ट म्हणजे हा A1. त्याच्यावर अलॉंग वेक्टर जेव्हा असं म्हटलं जातं ना, तेव्हा प्रोजेक्शन सारखं असे क्वेश्चन पण आहे शीट मध्ये. राईट. अलॉंग दॅट वेक्टर ना, कंपोनंट ऑफ वेक्टर अलॉंग दॅट वेक्टर म्हणजे एक प्रकारे काय ते प्रोजेक्शन आहे. एक प्रकारे काय आहे, एक प्रकारे काय कंपोनंटच्या ऐवजी इथं शब्द वापरलाय रिझॉल्व पार्ट. काय वापरलाय शब्द? रिझॉल्व पार्ट. ठीक आहे. याने कंपोनंट ऑफ वेक्टर ए अलॉंग बी वेक्टर इज ए वन वेक्टर असं दिलं असतं. राईट. अँड दॅट ऑफ परपेंडिक्युलर टू बे वेक्टर इज काय दिलं इथं? परपेंडिक्युलर टू बी. काय कुठं गेलं? परपेंडिक्युलर टू बी वेक्टर इज A2. A2 चे परपेंडिक्युलर टू ए वेक्टर इज काय? हा कोण आहे? A2. हा कोण आहे? क्लिअर. लक्ष द्या. सो मला सांगा सगळ्यात आधी A1 काय असेल? A डॉट बी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ ऍक्च्युली तो बी कॅप असतो. मॅग्नेट्यूड ऑफ बी आणि
along द वेक्टर तेच हाच असतो ना. आठवतोय का? हाच असतो ना. इथं ऍक्च्युली इथं बी बी डॅश बी स्क्वेअर बरोबर आहे. ए काय असेल? A2 सांगा. इथं समजा आपण असं जॉईन करून टाकलं असं, तर दिस प्लस दिस इक्वल टू दिस ना. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन है दिस प्लस दिस इक्वल टू काय दिस. A2 इक्वल टू काय हा ए माय. हा कोण आहे? हा जर A1 आहे तर हा कोण आहे? बरोबर इथपर्यंत क्लिअर? थोडं काय डाऊट? आता यांचं काय करायचंय? क्रॉस. थोडस जर तुम्ही ऑब्झर्व केलं, पहिले याच्यासोबत होईल, याचं कोणासोबत होईल बघा. हा तर बघा, आता इथं फाय राहिला असता, इथं काय राहिलं असतं समजा, काहीतरी राहिलं असतं, फाय राहिलं असतं फाय. तर काय लिहिलं असतं? फाय बी क्रॉस हे लिहिलं असतं की नाही? हा आहे ना. आणि डॉट प्रोडक्ट काय असतो? कॉन्स्टंटच असतो. काय असतो? तर मी याला काय लिहिणार? अपॉन राईट. इथं फाय बी राहिलं असतं आणि इथं फाय बी, त्याचा क्रॉस प्रोडक्ट काय येईल? फाय बी चा क्रॉस प्रोडक्ट काय होईल? काय होईल? विषय संपला, झिरो. आणि उत्तर काय आलं? सी. सी ए नाही रे, सी आहे. काय? सी वाला आहे, ए वाला नाही. सी. क्लिअर आहे ना? ऊ तर आहेच नाही इकडं. ए आहे, सी आहे, ऊ कुठे? कोण बोललो ऊ? ठीक आहे. झिरो हे कळालंय, झिरो कसं काय झालं? हा याला मल्टिप्लाय झाला तर फाय बी, आपण फाय ए डॉट बी नाही कळत आपल्याला. चल, ए डॉट बी बघायला असं भारी वाटतं. ए डॉट बी ला काय कॉन्स्टंट मानून घ्या, फाय मानून घ्या. फाय बी क्रॉस फाय बी काय होईल? झिरो ना. बी क्रॉस बी तर काय असतो? खतम का? आणि हे तर इतका, हा पार्ट तर काय झाला? झिरो झाला. उरला काय फक्त हा पार्ट. क्लिअर आहे सगळ्यांना? थोडा काय डाऊट आहे? लिहून घे. तर रिझॉल्ट पार्ट म्हणजे कंपोनंट. हे लक्षात ठेवा. मुद्दावर मी हा क्वेश्चन घेतला का असंही माहित असलं पाहिजे तुम्हाला. कंपोनंट हे नाव तुम्ही ओळखता, रिझॉल्ट पार्ट म्हणजेच याचे कंपोनंटचाच अर्थ तो होतो. त्या एका वेक्टरचे तुम्ही दोन रिझॉल्युशन तिकडे गेलेत. हा सुद्धा खूप चांगला प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना काय डाऊट कोणाला? पक्का? तर करा. ज्यांची लेवल कम्प्लीट नाही त्यांनी करून टाका. आणि थोडं बघितलं काय काय करतायत, चांगलं आहे. 40 40 50 50 क्वेश्चन. ते फिजिक्स केमिस्ट्री असं नाही की हे आवडते जरा करतच गेले, असं नाही व्हायला पाहिजे. फिजिक्स केमिस्ट्री करा काय, टोटल यायला पाहिजे, टूर नाही. बघा, मी एकदम साधा सोपा उपाय सांगतो तुम्हाला. जशी अपेक्षा अशी की आम्हाला एनआयटी मिळायला पाहिजे, प्रत्येक सॅटर्डे टेस्ट ना न चुकता 200च्या वर मार्क्स आणा. तर एनआयटीच्या सोबत बघू शकतो. एकदम क्लिअर सांगतोय. प्रत्येक सॅटर्डे टेस्टला एनआयटी म्हणजे ऍटलीस्ट ऍडव्हान्स क्वालिफाय असं. माझं म्हणलंय ऍडव्हान्स क्वालिफाय करायचं.
ऍडव्हान्स देण्यासाठी तुम्हाला जे मेन्स मध्ये काहीतरी यायला पाहिजे ना. ऍडव्हान्स क्वालिफाय करायचं असेल तर सॅटर्डे टेस्टला 200चा अभाव यायला पाहिजे. साधं सोपं असं गणित आहे. एखाद वेळेस ठीक आहे वर खाली झालं, ठीक आहे एखाद वेळेस ठीक, नाहीतर 200चा गोल आपला असलं पाहिजे की 200चा अभाव, तर गोल ठेवा 220. हो का? गोल 220 ठेवा, तेव्हा कुठे तर 200चा अभाव किंवा 190 अभाव जाईल. बघा ना कुठेतरी ते 190च्या 190चा तो आकडा 191 192 198 असं काहीतरी आकडे दिसतील. राईट. एकदम सोपं गणित आहे. हा भ्रमात नगर हो, मी पहिलेच क्लिअर करू देतो. ऍडव्हान्स ला क्वालिफाय व्हायचे जे मीन्स थ्रू 200 अबाव मार्क्स आणा. त्याच्यासाठी जे म्हणजे चांगले प्रयत्न जे करायचे असतील, हा अभ्यास करून जे प्रयत्न होतात ते, असं नाही जे प्रयत्न ते करायचे म्हणजे मग तुम्ही करताय काय काय प्रयत्न. हा तसले प्रयत्न नाही करायचे. ठीक आहे. समजलं का? क्लिअर आहे ना? हरे कृष्ण. येतील. ऍटलिस्ट सांगू का मग, नाही 200 तर ते 190 करेल. ठीक आहे. प्रयत्न करा एखाद वेळेस चालेल 150.